पर्पज जो आहे ना, म्हणजे तुला आता जो हा सगळा सेशन घेतोय त्याचा, तो आहे की आपण म्हणजे जापनीज क्लासेसला ग्रो करण्यासाठी आपण काय काय प्रयत्न केले. ओके. तर तर ते सगळे तुला एकदा इथे सांगणार आहे. आणि देन ऑफकोर्स आय विल स्ट्रेस ऑन बही खाता की ज्याचं काम काम तुला म्हणजे तू घेणार आहेस ते, राईट. ओके. आता म्हणजे कसं ना की आपण लिटरली म्हणजे 2 स्टुडंट्स पासून सुरुवात केली म्हणजे 10 वर्षापूर्वी ना. स्लो ग्रोथ आहे एकदम, म्हणजे असं काही आपण मेजर एकदम अचानक 2 पासून 2000 वर गेलो नाही. ऍक्च्युली वी आर स्टील 200 स्टुडंट्स, राईट. पण तरी पण तो सिस्टमॅटिक जो एफर्ट आहे ना, तर तो एफर्ट जो घेतला आपण, त्या एफर्टमुळे लाईक वी कुड स्लोली ग्रो अँड लाईक डू है ना. तर याच्यामध्ये ना तो जो सिस्टमॅटिक हा कीवर्ड आहे ना, तर त्यालाच आम्ही सिस्प्रो या नावाने आमची एक सर्व्हिस बाकीच्या क्लायंटना पण देतो. तर आम्ही त्यांना काय सांगतो की जे काही आम्ही आमच्या स्वतःच्या जापनीज क्लासेससाठी केलं, तर आम्ही जापनीज क्लासेसला क्लायंट म्हणूनच ट्रीट करतो. आणि आम्ही तीच गोष्ट तुम्हाला पण सांगतोय की या गोष्टी तुम्ही करा. आणि वी लिस्ट डाऊन एव्हरीथिंग. म्हणजे याच्यातलं असं कुठलंच नाहीये की आपण असं काहीतरी पेटेंटेड आणि कॉपीरायटेड वगैरे गोष्ट करतोय, असं काहीच नाही. वी पब्लिकली टेल देम विदाउट कॉलिंग इट एज अ ट्रेड सिक्रेट की आम्ही हे सगळं करतो, तुम्ही पण करा. तुमचं तुम्हीच करा, आम्हाला एक पैसा पण देऊ नका, राईट. पण ते होणार नाही, कारण काय माहिती का, आपल्याकडे कशी टीम आहे ना, म्हणजे लाईक यू, नंतर इकडे बॅक एंडला प्रिया, अमृता, श्रद्धा, दे आर वर्किंग व्हेरी हार्ड टू टेक केअर ऑफ सो मेनी थिंग्स ऍक्च्युअली, राईट. तर तसं वेळ कोणी डेडिकेटेड देऊ शकला तर फ्री येते, पण नसेल तर मग आपल्या वेळेसाठी आपण त्यांना चार्ज करतो ऍक्च्युअली, राईट. आता त्यातलं तुला 1 बाय 1 मी एक एक करत दाखवतो. तुम्हाला फक्त होस्ट करायला लागेल और होस्ट करायला लागेल काय ते. Your logos. Yeah, okay. So, okay, I'm going to share, let's say, the full sharing possible आहे का? Full sharing screen is ना, म्हणजे I hope so. Okay, so I have shared the full screen. So आता जर का like if I go to, let's say, याला थोडं मूव करू आपण. If I go to new tab, तर I always say that it all starts with the search. हा, म्हणजे आपल्याकडे जो स्टुडंट येतो ना, तो कसा येतो, तर तो बेसिकली तो जापनीज क्लासेस म्हणून सर्च करतो. ओके, जापनीज क्लासेस म्हणून इथे मी एंटर केलं, तर इथे तुम्हाला सगळे ते पेड ऍड जे असतात ते इथे दिसतात, राईट. पण त्याच्या थोडंसं खालती तुला आपल्या जापनीज क्लासेस इन पुणे, राईट, तर याची तुला आपली साईट दिसते. म्हणजे इथे क्लिक केलं तर यू विल सी फर्दर डिटेल्स लाईक फोन नंबर अँड ऑल दॅट, है ना. आणि थोडं खालती गेलं तर आपली ही साईट पण दिसते, राईट. तर आता याला म्हणजे या जापनीज क्लासेस इन पुणे.com ला मी जर का गेलो, तर इथे आपले हे फोन नंबर्स आहेत, राईट. सो आता आपण काय करतो की जेव्हा जो क्लायंट असतो ते या फोन नंबरला फोन करतो, पोटेन्शियल क्लायंट, तर तेव्हा जर प्राचीला तो उचलता आला नाही, तर मग आपण मिस कॉल मॅनेजर जे आपला आहे ते आपण वापरतो. आणि त्या मिस कॉल मॅनेजरनी तुम्हाला सगळ्यांना ऑटोमॅटिकली SMS येतो, राईट. तर ते तुला माहिती आहे, राईट, ऍप सांगायची गरज आहे ना. ओके, आणि त्याचा व्हिडिओ वगैरे पण आहे, तो तुला नंतर पण तो शेअर करेल. सो त्याच्यामुळे काय होतं की त्या मिस कॉल मॅनेजर मधनं मग तू काय करते की तू किंवा ज्यांना कोणाला तो पहिल्यांदा तू बघतात SMS, ते काय करतात की त्या मिस कॉल मॅनेजरला आपण थोडं मिनी CRM असं म्हणतो, म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. तर त्यातनं आपण काय करतो, तर यू कॅन कॉल दॅट नंबर फ्रॉम द ऍप इटसेल्फ, आणि मग तिथेच कॉमेंट टाकून, स्टेटस टाकून त्याला अपडेट करता. म्हणजे काय, सो दॅट तू जर अपडेट केलं तर मग नेत्रा फॉर एक्झाम्पल त्याला कॉल नाही करणार त्या व्यक्तीला, ओके. सो ओनली 1 पर्सन विल कॉल, राईट. प्लस ना त्याच्यामध्ये अजूनही बरेच फीचर्स आहेत की जो तुम्ही तुला व्हिडिओ शेअर करेन नंतर, की ज्याच्यामधून तुम्ही काय करू शकता ना, यू कॅन डाउनलोड द डेटा ऑफ ऑल द पीपल ऍक्च्युअली, आणि तो आपण आपल्या टेलिमार्केटिंग ऍपमध्ये वगैरे अपलोड करू शकतो, राईट. सो दॅट त्यांचा फॉलोअप जो आहे ना, तो परत एकदा तिकडनं घेता येतो आपल्याला टेलिमार्केटिंग ऍपमधनं, जे मी तुला नंतर दाखवीन इथे, राईट. सो ते CRMचा पुरेपूर उपयोग जो आहे ना, तो आपल्याला करायला लागतो ऍक्च्युअली. ओके, ठीक आहे. सो इथपर्यंत ठीक आहे. हा, ओके. आता म्हणजे जे दाखवलं नाही, दुसरा एक जो पार्ट आहे तो म्हणजे ऑफकोर्स आपली वेबसाईट, राईट. तर आता इथे वेबसाईटला तू ऑलरेडी हा इन्क्वायरी फॉर्म वापरते, म्हणजे अदर दॅन ऑल द थिंग्स दॅट आर अवेलेबल हिअर, राईट. हा एन्क्वायरी फॉर्म आहे. हा, तर एन्क्वायरी फॉर्म मध्ये आपण काय करतो, इफ आय क्लिक हिअर, तर इथे वरती तुला दिसतंय का आता मी आलो म्हणून, राईट. सो इथे आपण एंट्री करतो, राईट, है ना. तर इथे एंट्री केल्यानंतर काय होतं की इथे इफ आय गो टू मी आलोला, हा आपण ऍडमिननी मी लॉग इन झालोय, म्हणजे जापनीज क्लासेस इन पुणेच्या ऍडमिननी, राईट. आता हा जो पार्ट आहे ना, हा तुझ्याकरता नवीन आहे,
कारण हा एन्क्वायरी फॉर्म तू नेहमी भरते आहे की नाही, राईट? सर तुमचा आवाज ना थोडा मध्ये मध्ये ब्रेक होतोय, मध्ये पूर्ण मध्ये नाही, ब्रेक होते, थोडा मलाही थोडा. जाणवत होते, आहे. मलाही हो जाणवत हो, आहे. ठीक. आता येतं काय केलं? हो येते. जरा येतं, हा ओके ठीक आहे. हा सो बेसिकली तू इथे एन्क्वायरी फॉर्म जो आहे तो हा भरते आहे की नाही, हम्म. राईट? आता हो. इथे तू एन्क्वायरी फॉर्म भरल्यानंतर, त्या व्यक्तीचं कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन भरल्यानंतर, इट ऍक्च्युली लँड्स अप ऑन दिस पोर्टल. हो. ओके, आणि त्या पोर्टलमध्ये मला डेटा दिसेल, कारण की मी जापनीज क्लासेस इन पुणेनी लॉग इन झालेलं आहे त्या आयडी हम्म. हम्म. है ना. सो Correct. लेटर ऑन यू आस्क मी फॉर ऑल दोज युजर आयडीज अँड पासवर्ड्स, आणि मी सगळे शेअर करतो तुझ्यावर. हा म्हणजे तुला हे सगळं बघता येईल. तर आता याचा उपयोग काय आहे, तर इफ आय क्लिक ऑन कॉन्टॅक्ट, तर हे सगळे जे कॉन्टॅक्ट तू ऍड करते ना, ते सगळे इकडे जाऊन पडलेले आहेत त्याचे, राईट? बट मोर दॅन दॅट दे आर, कारण आता हे खूप आहेत ना हे जे कॉन्टॅक्ट आहेत ते, पण या कॉन्टॅक्ट्सला आपण ग्रुपमध्ये ऍड करतो. म्हणजे या जेव्हा फॉर एक्झाम्पल तू इकडनं एंट्री करते की नाही, तर तेव्हा तो एका पर्टिक्युलर ग्रुपमध्ये जातो ज्याचं नाव आहे वेबसाईट व्हिजिटर्स इन दिस केस, राईट? ओके, आणि समजा तुला कोणाचा कॉल आला आणि तू समजा तो वेबसाईट व्हिजिटर मधनं एंट्री नाही केली, तर यू कॅन ऑलवेज, फॉर एक्झाम्पल नुसतं कॉल लॉग असेल की नाही हा, तर याच्या कॉन्टॅक्ट मध्ये तू ऍड करशील, तर इथे क्लिक केलं तर यू कॅन से ऍड कॉन्टॅक्ट, आणि तू इथे मॅन्युअली पण ऍड करू शकते, राईट? म्हणजे सेम ॲज फिलिंग अप द एन्क्वायरी फॉर्म, राईट? है ना. पण आता इथे आपण काय करतोय की इथे या वेबसाईट व्हिजिटर्स मध्ये हे सगळे कॉन्टॅक्ट आता जे जे तू ऍड केले असतील ना, ते सगळे ते येऊन पडले असतील इकडे, राईट? पण आता हे बरोबर आहे, हे सगळं बरोबर आहे की ग्रुप्स आहेत, त्या प्रत्येक ग्रुपच्या आतमध्ये आपण कॉन्टॅक्ट ऍड केले, राईट? पण याचा उपयोग काय है ना, तर याचा उपयोग असा आहे की व्हॉट यू कॅन डू इज की यू कॅन क्रिएट समथिंग कॉल्ड एज SMS मेसेज टेम्पलेट्स. ओके, आता हे मेसेज टेम्पलेट जे आहेत ना, ते ऍड क्रिएट करणं खूप सिम्पल आहे. आय क्लिक ऑन दिस ऍड मेसेज टेम्पलेट, आणि इकडे हे जे 2-3 फील्ड्स असतात ते इथे टाकायला लागतात. तर याच्यातला जो टेम्पलेट आयडी आहे ना, हा टेम्पलेट आयडी इज की आता जे SMS आपण जे पाठवतो ना, ते रॅन्डम काही पाठवू नाही शकत याची. इट हॅज टू बी अ टेम्पलेट विच इज प्री अप्रूव्ड बाय द ऑपरेटर याची. म्हणजे ऍक्च्युली ते म्हणजे ही जी टेलिकॉम ऑथॉरिटी आहे ना, त्यांनी त्या ऑपरेटर्सना, म्हणजे जसं व्होडाफोन आहे, एअरटेल आहे, यांना सांगितलंय की तुम्ही टेम्पलेट्स अप्रूव्ह करा म्हणून, राईट? त्या अप्रूव्ह टेम्पलेट मध्ये ते नसेल ना, तर तो SMS जाणार नाही याची. म्हणजे भले आपले पैसे खर्च होतील, त्या SMS ची कॉस्ट पडेल आपल्याला, पण तो इंटेंडेड रेसिपियंट पर्यंत तो पोहोचणार नाही, राईट? बिकॉज दे वॉन्ट टू रिड्यूस द स्पॅम, आपल्याला जे येतो ना स्पॅम SMS चा तो, राईट? पण काय होत आहे माहिती का याच्यामुळे जे आपल्यासारखे म्हणजे पापभिरू लोक आहेत ना, ते असे SMS करत नाहीत ऍक्च्युली, राईट? पण ना ज्यांना ते SMS करायचे आहेत ना, दे हॅव फाउंड आउट सम वे, आणि ते स्पॅम करतच राहतात. म्हणजे तुला येत असतील, आहे ना, राईट? तर आता हा जो टेम्पलेट आहे की नाही याचं, तर या केसमध्ये आपण हे जे टेम्पलेट आहे ते आपण अप्रूव्ह करून घेतलेलं आहे. ओके, सो न्यू जापनीज ऑनलाईन बॅचेस कोलन, आणि ही लिंक आहे इथे. फॉर एक्झाम्पल इथे मी लिंक ऍड केली आहे ती forextra.info/N5 जुलै 22, राईट? सी या प्रत्येकाच्यामध्ये ना आपली कुठली ना कुठली सिस्टीम वापरल्या गेली आहे. आता फॉर एक्झाम्पल तुला आता जर का हे जे न्यू ऑनलाईन बॅचेस आहेत की आता इथे, राईट, त्याच्याऐवजी मला जर ऑफलाईन करायचं असेल ना, समजा मी असं म्हटलं न्यू जापनीज ऑफलाईन बॅचेस इथे, तो SMS रिजेक्ट होईल ऍक्च्युली. इतका छोटा चेंज पण चालत नाही, राईट? पण आपण जे टेम्पलेट अप्रूव्ह करून घेतलंय ना, त्याच्यात आपण कसं केलंय की इथपर्यंतचा पार्ट हार्ड कोडेड आहे, फिक्स्ड आहे. याच्या पुढची जी लिंक आहे ना, दॅट आय कॅन चेंज. त्याला म्हणतात व्हेरिएबल आहे, राईट? तो व्हेरिएबल अलाउड आहे, राईट? तर आता फॉर एक्झाम्पल मी इफ आय जस्ट कॉपी पेस्ट दिस, आणि इफ आय गो टू अ न्यू टॅब, आणि इकडे जर मी पेस्ट केली की नाही, तर हा म्हणतो की forextra.info, आणि नंतर ही छोटीशी लिंक आहे, राईट? तर याला म्हणतात URL शॉर्टनर ऍक्च्युली. म्हणजे ही पण आपलंच ऍप आहे ते. तर त्याच्यात आपण काय करतो की ऍक्च्युअल अपॉइंटमेंटची जी लिंक असते ती खूप मोठी असते, मग SMS चा खर्च वाढतो, राईट? म्हणजे तो 160 क्रॉस केले जर का त्यांनी ना कॅरेक्टर्स, तर SMS चा कॉस्ट वाढते ती, आणि आपण एकदम बल्कमध्ये पाठवतोय ना, त्यामुळे एक SMS ची कॉस्ट वाढली तर काही विशेष फरक पडत नाही. पण जेव्हा आपण 1400 पाठवतोय तेव्हा ती कॉस्ट लिटरली डबल होते इमिजिएटली, है ना? तर त्यामुळे आपण हे forextra.info नावाची जी साईट आहे ना आपली, ती वापरून त्या URL ला आपण शॉर्ट करतो, आणि आपल्याला जे पाहिजे ते इकडे टाकतो, राईट? म्हणजे हे वाचल्यानंतर कळतं की नाही हे काय म्हणून. नाही तर बाकीचे जे बाहेरचे URL शॉर्टनर आहेत ना, ते काय करतात की ते रॅन्डम काहीतरी टाकतात तिकडे ऍक्च्युली, है ना? सो दिस इज वाय लाईक वी बिल्ट लाईक आवर ओन सिस्टम्स.
फॉर हा. सम रिझन है ना. आपण ह्या ज्या प्रत्येक पोर्टल आपण बिल्ड केलाय की नाही, त्याच्या मागे हा. एक 3-4 प्रश्न आपण पहिल्यांदा विचारतो स्वतःला बिल्ड करायच्या आधी, की आपण जे बिल्ड करतोय ना त्यांनी आपली ग्रोथ होऊ शकते का, किंवा आपले लीड्सचे लिकेजेस थांबू शकतात का. तर लीड्सचे लिकेजेस थांबू शकतात म्हणजे काय, की जे मिस कॉल मॅनेजर आहे ना आता, ते जेव्हा नव्हतं तेव्हा काय व्हायचं की प्राचीला दिवसातनं 4 कॉल यायचे. बरोबर. त्या 4 कॉल मधल्या तिचा एखादा कॉलला ती कॉल बॅक करायची, बाकीच्याला कॉल बॅक तिला करायला वेळ नाही मिळायचा. राईट. म्हणजे गेले ना तुमचे 3 लोकांना तू कॉल नाही केला तर ते तुमचे पोटेन्शियल स्टुडंट दुसरीकडे जाणार आहे की नाही. पण आता आपण त्या मिस कॉल मॅनेजर काय होतं, नॉट जस्ट दॅट वी डोंट मिस इट, पण इमिजिएट कॉल जातो. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. जितक्या लवकर तो कॉल जाईल ना, वेन ही इज रिली इन नीड, तेवढ्या लवकर त्याचा पेशन्स नाही तर संपला की नाही. समजा तू 2 तासांनी कॉल केला त्याला, तर काय होणार माहितीये का, त्या 2 तासामध्ये ही कॅन ऑलवेज सर्च समथिंग एल्स. हो की नाही, की त्याला असं वाटेल की दिस पीपल डोंट केअर, बट दॅट इज नॉट द केस. ऍक्च्युअली वी आर नॉट, देर इज अ डिले इन कॉलिंग बिकॉज वी आर टू बिझी कंडक्टिंग द क्लासेस, पण ही डझंट केअर अबाउट दॅट, आहे ना. राईट. तर म्हणजे काय, तर आपण काय बघतो की आपली ग्रोथ तरी झाली पाहिजे, किंवा आपले लीड्सचे लिकेजेस तरी थांबले पाहिजे, म्हणजे एक्स्ट्रा लीड तरी आले पाहिजे, लीडचा लिकेज तरी थांबला पाहिजे, किंवा आपला स्टाफ जो आहे ना त्याचा टाइम और मनी वाचला पाहिजे. राईट. म्हणजे इन दिस केस मनी वाचला पाहिजे म्हणून आपण हे URL शॉर्टनर नावाचं वेगळं बनवलंय, पण त्याच्यामध्ये आपल्याला आपलं कस्टम लिंक पाहिजे होती म्हणून आपल्याला ते बनवायला लागलं. नाही तर काय, URL शॉर्टनर बाहेर पण आहे. ओके. आता बघ, आता हा SMS मिळाल्यानंतर त्या माणसाला, तो जेव्हा त्या आलेल्या लिंकवर क्लिक करतो की नाही, तेव्हा तू बघशील की हे ऍक्च्युली रिडायरेक्ट होतं ते आपल्या YPIMIN ला येतं, आहे की नाही. राईट. तर आपण YPIMIN पण अगेन हे जे 3-4 रिझन पैकी एक रिझन म्हणजे काय YPIMIN मध्ये, की आपण जेव्हा हे सगळं करतो तेव्हा त्याचा आलेला जो डेटा असतो तो खालती स्टोअर होतो. राईट. इथे आपल्याला दिसतो तो, कारण आपण ऍडमिन म्हणून लॉग इन झालो म्हणून. राईट. प्लस आपण याचा एक्सपोर्ट घेऊ शकतो, परत त्यांना टेलिमार्केटिंग करू शकतो किंवा त्यांना व्हॉट्सअप करू शकतो त्या लोकांना. राईट. सो म्हणजे याच्यात पण परत तो लीड जात नाही कुठे. राईट. प्लस YPIMIN मध्ये काय होतं की त्याची जेव्हा ही डेडलाईन असते ना, ही डेडलाईन जेव्हा जवळ येते है ना, तर या डेडलाईनला तो त्यांना रिमाइंडर SMS पण पाठवतो आणि ईमेल पण पाठवतो त्या लोकांना. म्हणजे जो आलेला माणूस आहे ना, त्याला तुम्ही जाऊ देऊ नका तुमच्या कस्टमरला. तुमच्या दुकानात तो पाय ठेवतोय आणि तुम्ही त्याला इग्नोर करताय. राईट. तर तसं नाही चालणार ना. म्हणजे जसं जपानी लोक करतात ना, की तो तुमच्या दुकानात आलाय की तर त्याला इराश्याम असं म्हणायलाच पाहिजे, जात असेल तर त्याला थँक्यू म्हणायलाच पाहिजे. हो की नाही. तर तसं आपण त्याला डिजिटली ट्रीट करायचा प्रयत्न करतोय त्या कस्टमरला, आहे ना, की तो आहे ना, तो आपल्याकडे राहायला पाहिजे. आता कमिंग बॅक टू दिस वन, सो हे टेम्पलेट आपण तयार केलं आहे ना. राईट. आता आपण काय करतो की इथे सेंड SMS नावाचं आहे. हा, आय ऍक्च्युअली नीड टू सेंड दिस SMS टुडे, सो दॅट्स वाय मी तुला इथे करताना ते लाईव्ह तुला दिसेल. हा, सो आय एम गोइंग टू क्लिक ऑन सेंड SMS. आता इथे तुला एक ग्रुप किंवा मल्टिपल ग्रुप्स तुला सिलेक्ट करता येतात. राईट. तर आता मी काय केलं, इथे कॉल लॉग नावाचा ग्रुप सिलेक्ट केला, थोडं खालती जाऊन मी हा व्हिजिटर्स नावाचा सिलेक्ट केला, कंट्रोल क्लिक केलं की 2 सिलेक्ट होतात एका वेळेस, आहे की नाही. सो बेसिकली तुला दिसतील की हा पण सिलेक्टेड आहे आणि हा पण सिलेक्टेड आहे. राईट. मग मी थोडं खालती आलो, आय डिडंट चेंज एनिथिंग लाईक हिअर. हा, पण हे चेंज करता येतं पाहिजे असेल तुला तर. देन आय गो बॅक अ लिटिल बिट डाऊन. याच्यात खूप सारे टेम्पलेट्स आहेत, तू बघशील तर ना, आहे ना, की फॉर एक्झाम्पल आता मी कोणाला मला ऍड्रेस पाठवायचा असेल ना, तर परत मला ते करायची गरज नाही. मी ऍड्रेसवर क्लिक केलं ना, तर इथे तो खालती ऍड्रेस आणतो पहा ऑटोमॅटिकली. हा, ऑटोमॅटिकली, कारण ते एकदा सेव्ह करून ठेवलं. तर आता मी काय करतो की जे नवीन बॅच जॉब साठी होतं, नवीन बॅच साठी जॉबसाठी नाही, इथे क्लिक केलं तर मगाशी तुला दाखवलेली लिंक इकडे आली ऑटोमॅटिकली. राईट. आता मी इथे आलो आणि मी इथे फक्त सेंड नोटिफिकेशन जे आहे ना, इथे मी क्लिक केलं ना, तर ते 1400 + 700 2000च्या वरती लोकांना तो SMS 1 by 1 तो पाठवणार आहे. सो आय क्लिक ऑन इट, है ना. आता मी इथे क्लिक केल्यावर तुला इथे, मला माहित नाही तुला हा दिसतं का नाही, पण इट इज डुईंग अ लॉट ऑफ वर्क ऍक्च्युअली. राईट. आता हे चालत राहणार, आपल्याला याच्याकडे बघायची गरज नाही, है ना. फक्त ही विंडो क्लोज नाही करायची, त्याला 3-4 मिनिटं लागतात. 3-4 मिनिटांनंतर तुला इकडे मेसेज येतो की ओके, मी यांना SMS केलेला आहे सगळ्या. म्हणजे हे वेबसाईट व्हिजिटर 7146 मग हा डेटा तो किती पिरियड मागपासूनचा तो घेतो, की किती दिवस आधी वेबसाईटला व्हिजिट केले लोकांनी. तर तो जेव्हापासून आपण आपली जापनीज क्लासेस इन पुणे साईट, इट्स अ गुड क्वेश्चन. जापनीज क्लासेस इन पुणे साईट आणि मी आलो यांचं जेव्हापासून आपण त्या एन्क्वायरी फॉर्मचं इंटिग्रेशन केलंय ना, तेव्हापासून. सो जवळपास 2 मला वाटतं वर्षांचा हा डेटा असेल. एक्युम्युलेट होत जाईल. हा, तो अक्युमुलेट होत जाणार. म्हणजे
तो एकदा जरी कोणीतरी आपल्याकडे एन्क्वायरी केली की नाही, तर त्याला आपण सोडणार नाही याची, ठीक. राईट, अनलेस ही अनसबस्क्राईब. म्हणजे आपण हा SMS जो पाठवतो ना, त्याच्यामध्ये अनसबस्क्राईब म्हणून पण एक लिंक येते. म्हणजे सी आय डोंट वॉन्ट टू ट्रबल एनीवन ऍक्च्युअली ना. जर का आता एखाद्याला फार पूर्वी जापनीज मध्ये इंटरेस्ट असेल आणि आता नाहीये, राईट, तर तो अनसबस्क्राईब करेल ना, दॅट्स फाईन. पुढच्या वेळेस त्याला मिळणार नाही SMS. ओके, सो असा तो अक्युमुलेट होतो. सो म्हणून दॅट इज वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुला आलेली जी एन्क्वायरी आहेत ना, ते त्या एन्क्वायरी फॉर्म मध्ये टाकणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्च्युली दिस केस, राईट. कारण तुम्ही जर का ती मिस केली की नाही, तर मग पुढच्या वेळेस त्याला ते मिळणार नाही तो SMS, राईट. आणि काय होतं ना, तो आत्ता जरी जॉईन नाही झाला तरी ती ना एकदा त्याच्या मनामध्ये ती इच्छा जागृत झाली असते ना जापनीजचा क्लास करायची, राईट, तर तो कधी ना कधी त्याला SMS मिळाला ना, तर तो करणार कन्वर्ट ऍक्च्युली, तो होणार कन्वर्ट, है ना. सो खरंच फार इम्पॉर्टंट आहे की आपण हे सगळं त्याला व्यवस्थित रिलिजियसली आपण त्याच्यात एंट्री करायची एन्क्वायरी फॉर्म मध्ये, है ना. ओके, आणि खरं सांगतो मी तुला, म्हणजे म्हणजे आपल्यासारख्या सगळ्या स्मॉल बिझनेसेस जे आहेत ना, जे टीव्हीवर ऍडव्हर्टाईज करू शकत नाही ऑब्व्हियसली, प्रिंट मीडियामध्ये जसं आता यांची त्या अमेझॉनचं अगदी फ्रंट पेजवर एक पूर्ण पेज भरून ऍड येते दिवाळीच्या वेळेस, राईट. आपल्याला ते परवडणार नाही ऍक्च्युली आपल्यासारख्या कोणत्याच बिझनेसला, है ना. तर आपल्याला दरवाजात जर आलेला क्लायंट आहे की नाही, तो सोडून जाऊ नये याच्यासाठी प्रत्येकाने आटापिटा करायला पाहिजे, राईट. पण तेच आहे, म्हणजे ते आता आपले जे आता जवळपास 150-200 क्लायंट आहेत ना, तर या क्लायंटना आपण निरनिराळ्या पद्धतीने तेच सांगत असतो की तुम्ही हे सगळं करा, आणि मग ते त्यांना त्याच्यातनं ऑफकोर्स म्हणजे हेल्प पण होते, आणि त्यांच्या पण एक ब्रेनला चालना मिळते ना, की अरे नाही, या वेगवेगळ्या आयडियाज आहेत आणि या आपण इम्प्लिमेंट करायला पाहिजे. ओके, नंतर आता बघ इथे परत मी जापनीज क्लासेस इन पुणेवर येतो, राईट. तर देर इज वन मोर थिंग दॅट यू मे नॉट बी डुईंग राईट नाव. ओके, पण ना जेव्हा तुझ्याकडे N5 चा स्टुडंट येतो की नाही, तेव्हा आतापर्यंत तू जेवढं करते तेवढं गुड इनफ आहे, राईट. पण जेव्हा तुझ्याकडे एखादा N4 चा स्टुडंट येतो ना, तेव्हा त्याला सटली त्याला सांगायचं की तू आता N5 करतोच आहे ना, तर वाय डोंट यू गो टू द जॉब सेक्शन इथे, है ना. हे दिसतंय ना तुला आता, हे गो टू द जॉब सेक्शन, आणि तुम्ही इथे तुमचा जो रेझ्युमे आहे ना, तो तुम्ही या साईटवर आता म्हणजे ओपन पोझिशन तुम्ही पहिले बघा जेवढ्या आहेत त्या, राईट. त्याच्यापैकी कुठल्याला जर का तुम्ही मॅच होत असेल तुमचं, तर प्लीज अप्लाय करा, राईट. आणि जर का तुम्ही आतापर्यंत म्हणजे रेझ्युमे टाकलाच नसेल फॉर एक्झाम्पल ना, तर तुम्ही टाकू शकता इकडनं, राईट. आता म्हणजे कसं की आता मी समजा इथे लेट्स से हाय डेटा कलेक्शनचा कुठला तरी जॉब आहे, राईट. मी इथे क्लिक केलं, तर आपण हे जापनीज लँग्वेज प्रोफेशनल.com नावाचं पोर्टल पण आपण आपल्या पद्धतीने बिल्ड करून घेतलंय. आणि अगेन म्हणजे वाय आर वी डुईंग दिस इज फ्री फॉर स्टुडंट्स ऍक्च्युली. तर त्यांना कळतं की आपण त्यांना नुसतं शिकवत नाहीये, पण जॉब देण्याचा आपण प्रयत्न करतो, राईट. पण ऍट द सेम टाइम इट इज गुड फॉर फेअर शेअर, कारण काय, जर फेअर शेअरनी कोणाला प्लेस केलं ना, तर फेअर शेअर गेट्स लाईक सम 1 month सॅलरी और सम फी ऍक्च्युअली, राईट. सो इट ऍड्स टू द बॉटम लाईन म्हणतो त्याला. म्हणजे काय की तू बघितलं असेल की म्हणजे आतापर्यंत आपण एवढ्या वर्षांपासून काम करतोय, पण नॉर्मली असं होत नाही ऍक्च्युली की सॅलरीज ज्या असतात ना त्या डिले झालेल्या आहे ना. ते नॉर्मली हॅपन ऑन द फर्स्ट ऑर द सेकंड डे ऑफ द बिझनेस मंथ ऍक्च्युली, राईट. तर ते पण ते करण्याकरता ना त्याच्या मागचा जो आटापिटा आहे ना, की आपल्याला सॅलरीज जर का लोकांच्या सगळ्यांच्या वेळेवर काढायच्या असतील ना, तर आधी पूर्ण आटापिटा करून तुला येणं केणं प्रकारे ना फेअरली, लिगली, एथिकली आपल्याला रेव्हेन्यू जनरेट करायचा, राईट. तर त्याच्यासाठी जे आपल्याला ऑप्शन दिसतात ना समोर, ते आपण बिल्ड करायचा प्रयत्न करतो. सो दिस इज वन ऑफ दॅम, की जर आपल्याकडे आता जवळपास 1000 स्टुडंटचा 1400 प्लस 700 इतक्या स्टुडंटचा डेटाबेस आपण अक्युमुलेट केलेला आहे, तर गिव्ह देम एन ऑपॉर्च्युनिटी टू गेट अ जॉब, राईट. त्यांच्यासाठी पण ते चांगलं आहे ना, म्हणजे जर का दे कॅन स्विच अ जॉब और दे कॅन गेट. आणि आतापर्यंत भरपूर लोकांना आपण प्लेस केलाय. ऍट एनी गिव्हन टाइम आपल्याकडे कमीत कमी 5 इंटर्न्स काम करत असतात, पेड इंटर्न्स. म्हणजे आपण त्यांना कधी फ्रीमध्ये काम नाही करून घेत, वी ऑलवेज पे देम. जे काय आपल्याला परवडतं ना ते पेमेंट आणि एक्सपिरियन्स आपण दोन्ही पण देतो, आणि त्यातले बरेच आपल्याचकडे जॉईन करतात, है ना. सो इट इज लाईक वन ऑफ द थिंग्स. म्हणजे देन ज्याला कोणाला सबमिट करायचा रेझ्युमे, ही कॅन क्लिक हिअर अँड ही कॅन सबमिट रेझ्युमे. सो तुझ्याकडे कोणी N5 झालेला आला की नाही, राईट, तर त्याला इकडे आणू शकते, राईट. आता आपण समजा तुझ्याकडे कोणी IT वाला आला की ज्याला जापनीजचं येत नाही पण तो N5 चा आहे ना, ओके, तर त्याला ही दुसरी एक लिंक आहे की त्याला आता तो आता N5 लेवलचा आहे, म्हणजे आता N5 ला आपल्याकडे जॉईन करतोय, म्हणजे जापनीजचं त्याच्याकडे काहीच नाहीये, पण ITच आहे, राईट. तर आपल्याकडे हे जर तू वरती बघशील ना, तर आपल्याकडे एवढे जॉब्स आता ओपन आहेत आपल्याकडे किंवा आपल्या पार्टनर कंपनीजकडे,
सो यू कॅन रिडायरेक्ट देम हिअर है ना, विदाउट हिम आस्किंग. त्याला म्हणा कधी तुला जॉबची रेझ्युमे इकडे सबमिट कर म्हणा, समथिंग कम्स अप है ना. तर गॅरंटी आहे का? नाही ना, ऑफकोर्स गॅरंटी नाही ना. पण ज्याला कोणाला खरोखर मनापासून इच्छा आहे ट्राय करायची, ही कॅन ट्राय दॅट. राईट. ओके. सो ओके, मी आतापर्यंत जेवढं सांगितलंय तेवढं तो फ्लो मध्ये कळतंय तुला मी काय सांगायचा प्रयत्न. ओके. आता ना रिव्ह्यूज जे आहेत ना, दे आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ओके. म्हणजे आता जर का तू इथे मी परत आपण विल गो टू, म्हणजे दिस इज लाईक ओके, दिस इज व्हॉट आय कॉल इट एज ओपन सिक्रेट आहे. ओके. की व्हाय ओपन एव्हरीबडी नोज इट. म्हणजे मी तुला आता जे सांगतोय त्याच्यामध्ये काय मी तुला नवीन सांगतोय का? राईट. की रिव्ह्यूज हे पाहिजेच आहे की नाही, आपल्याला चांगले रिव्ह्यूज पाहिजे. काहीच नवीन सांगत नाही मी ऍक्च्युली. बट देन व्हाय एम आय कॉलिंग इट एज सिक्रेट? कारण की एवढं सगळं माहीत असून सुद्धा ना लोक ते रिव्ह्यूज घेण्याचा प्रयत्न करत नाही त्याचे. राईट. हो की. तर आता तू जे ऍक्टिव्हली करते ना, ती पीडीएफ टाकून त्याच्यामध्ये हे करून करते की नाही, तर एक ऍडिशनल गोष्ट तू काय करू शकते ना, ती पीडीएफ पण टाकल्यानंतर काही दिवसांनी मध्येच ना एकदा त्या पीडीएफ मधला जो रिव्ह्यू आपण मागण्याचा जो पार्ट आहे की नाही, तेवढाच फक्त कॉपी पेस्ट करून तो परत कॉपी पेस्ट तो 15 तारखेला वगैरे टाकून द्यायचा. राईट. ठीक आहे. का म्हणून माहितीये का, की लोक बऱ्याचदा ते पीडीएफ ओपन करायचे म्हणून कष्ट घेत नाही त्याचे. राईट. सो मेक देम देअर लाईफ सिम्पलर ना, जेवढं आपल्याला शक्य असेल तेवढं. राईट. सो बेसिकली हे जे रिव्ह्यूज आहेत ना, जे 214 रिव्ह्यूज आलेले आहेत, तर ते रिव्ह्यूज आलेले आहेत बिकॉज म्हणजे रिक्वेस्टेड आवर स्टुडंट्स की यु नो लाईक प्लीज हेल्प अस ना, प्लीज हेल्प अस टू गेट द रिव्ह्यूज. आणि आम्ही एवढी मेहनत घेतोय तुमच्याकरता, तर थोडा तो बनताय है ना. राईट. ओके. हा, इथपर्यंत ठीक आहे. हॅलो आभा. हा, ठीक आहे. ओके. हा, आता हे सर. हा, येतो आता येतो. हा. सो आता हे बघ, हे जे रिव्ह्यूज आहेत की नाही, हे रिव्ह्यूज वाढण्याकरता ना आपल्याला प्रयत्न करायलाच लागतो. राईट. तर आपण त्याच्याकरता काय केलंय ना, आपण एक लिफ्ट करते नावाची एक सिस्टीम. आय एम नॉट शुअर इफ यू रिसीव्ह ईमेल्स फ्रॉम दिस है ना. तर आपण काय केलं ना, की आपल्याला म्हणजे रिव्ह्यूज मिळणं हे एक गोष्ट झाली याची है ना, पण आपला जो स्टाफ आहे ना त्यांचं आपल्याला ट्रेनिंग पण करायचं, की जे आपल्याकडे आलेले आहेत ना त्यांना कळायला पाहिजे की आपण काय काय करतो आपल्याकडे, म्हणजे आवाका किती आहे. राईट. की आता फॉर एक्झाम्पल बघ, मी तुला आता आपण यू आर असोसिएटेड विथ फेअरशेअर फॉर मेनी इयर्स नाव. राईट. है ना. पण तरी पण तुला आता मी जे काही पोर्टल दाखवले दे आर न्यू टू यू. पण आयटी मधलं जे आमचं आयटी डिपार्टमेंट आहे ना, त्यातल्या लोकांना मात्र बऱ्यापैकी सगळं ते माहिती असतं. आतापर्यंत कसं की तू युअर फोकसिंग ऍज अ टीचर, त्यामुळे तुला हे सगळे पोर्टल्स दाखवायची गरज नाही पडली. राईट. बट नाऊ दॅट यू आर गोइंग टू कम इन टू लाईक द अदर पार्ट्स ऑफ फेअरशेअर, तुला हे दाखवल्याने तुला मदत होईल आणि फेअरशेअरला पण. सो आपण काय केलंय ना, की आपण जे ट्रेनिंग देतो आपल्या स्टाफला किंवा आपण आतापर्यंत जे केलं आहे त्याचा आवाका मिळवण्याकरता आपण सगळ्या लिंक्स आपण एकत्र केल्या. राईट. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हे जे अँड्रॉइड ऍप निहुंगो फ्लॅश कार्ड आहे फॉर एक्झाम्पल. राईट. ते कुठे शोधत बसणार ना आपण या ज्या लिंक्स आहेत, हो की नाही. राईट. म्हणजे जर का आपल्याला कोणाला पाठवायचे असेल तर कुठे शोधणार. तर इन्स्टेड ऑफ दॅट आम्ही सगळं काय केलं, त्या सगळ्या लिंक एकत्र ऍड केल्या इकडे सगळ्या है ना. म्हणजे इव्हन आता जो लेटेस्ट व्हिडिओ कुठला असेल तर त्याची जी लिंक आहे ना है ना, की इव्हन आता हे पाहिजे ना की डिफरन्स बिटवीन वागा. राईट. किंवा हे तुला हे जे म्हटलं मी मिस कॉल मॅनेजरचं सेटिंग्स काय असतात ते वगैरे, म्हणजे सगळं मी एका ठिकाणी आपण ते कॉपी करून ठेवलेलं आहे या लिंक्स है ना. तर आता आपण काय करतो माहितीये का, की जेव्हा आपल्याला ट्रेनिंग देतो ना आपण, तेव्हा आपण त्यांना वेल विशर म्हणतो, की त्यांना रिक्वेस्ट काय करतो की तुम्ही हे व्हिडिओज बघाच आमचे, तुम्हाला वाटलं तर त्यांना लाईक पण करा त्या व्हिडिओज. राईट. तर आता इथे जे वेल विशर्स आहेत ना त्याच्यामध्ये मला माहित नाही की तुझं नाव मी ऍड केलंय का नाही. हा आहे, तुझं आहे ह्याच्यात पहा. तर तू इफ यू लॉग इन युझिंग दिस अकाउंट ना, तर मला वाटतं तू वापरलायस नाही सुरुवातीला. हा, तर तुला कसं दिसेल ते, इफ आय जस्ट लॉग आउट फ्रॉम हिअर अँड आय लॉग इन ॲज अ नॉर्मल कॉल. म्हणजे मगाशी मी ऍडमिनने लॉग इन झालो होतो, तर नॉर्मल आयडी मी लॉग इन करेन. तर इथे काय होतं, इथे लॉग इन केल्या ना तुला डायरेक्टली त्या लिंकचं नाव दिसतं आणि वरती थोडीशी माहिती दिसते. राईट. सो इट मेक्स युअर लाईफ व्हेरी इझी ऍक्च्युली. राईट. म्हणजे काय की तुला ती लिंक शोधत बसायला लागते, वन बाय वन ते ऑटोमॅटिकली लिंक येत राहतात. तर आता बघ मला काय करायला लागेल, मी इथे जर्मन क्लासेसवर क्लिक केलं है ना, तर ही लिंक माझ्या डायरेक्टली समोर आली आणि इट इज रिक्वेस्टिंग मी टू रिव्ह्यू इट. राईट.
So if I want, I can review it. If I don't want to, I don't need to. Nobody is forced actually, right? So I can close this window. आणि आता इथे हे बटन्स आता एनेबल झाले ऍक्च्युली, आधी नव्हते. या लिंकवर क्लिक केल्यानंतर हे बटन एनेबल होतात. सो आय कॅन डिसाइड टू इग्नोर इट और आय कॅन से येस, आय ऑलरेडी रिव्ह्यूड इट, राईट? सो इन दिस केस आय क्लिक ऑन येस. आता बघ काय होतं, मी येस वर क्लिक केल्यानंतर लगेच दुसरी लिंक समोर येते. सो इट मेक्स युअर लाईफ व्हेरी व्हेरी इझी इन टर्म्स ऑफ ट्रेनिंग ऍक्च्युली. ओके, सो आता हे झालं लिफ्ट करतं ऍक्च्युली. हा, सिमिलरली आपल्याकडे टेलिमार्केटिंगचं पण पोर्टल आहे. सो इफ आय क्लिक ऑन टेलिमार्केटिंग.in, हा, इथे मी आता इथे लॉग आउट होतो इथनं, आणि आय लॉग इन ॲज अ नॉर्मल टेलिमार्केटर. हा, की आपला जो टेलिमार्केटिंगचा माणूस असतो ना, त्याला हे पोर्टल कसं दिसतं. हा, सो व्हेन ही लॉग्स इन राईट इथनं टेलिमार्केटिंगच्या माणसाला, की त्याला ना इथे डायरेक्ट त्याला इथे त्या माणसाचं नाव दिसतं ज्याला त्याला कॉल करायचं असतं, आणि त्या माणसाची माहिती दिसते. ओके, राईट? म्हणजे त्याला नाही तर नॉर्मली म्हणजे जुन्या पद्धती काय होत्या माहितीये का, की तुम्ही एक्सेल शीट मध्ये लोकांना नंबर देता आणि त्यांना म्हणता यांना कॉल करा. पण दॅट्स अ व्हेरी इनइफिशियंट वे ऑफ डुईंग इट. कारण काय, मग त्या माणसाला तो नंबर टाईप करायला लागतो एक्सेल शीट मधून बघून, मग तो टाईप केलेला नंबर कधी चुकतो ऍक्च्युली, राईट? इथे कसं आहे की ते एक्सेल शीट मध्ये डायरेक्टली अपलोड करून टाकला इथे, आणि इथे व्हॉट्सअपची लिंक पण आहे. म्हणजे हा नंबर जर करेक्ट असेल ना, तर तुम्ही इथे क्लिक केलं की डायरेक्टली व्हॉट्सअप वेब किंवा मोबाईलवर तुमचं डायरेक्ट व्हॉट्सअपच ओपन होईल, राईट? आहे ना? आणि इथे नुसतं तुम्हाला इथे या डायलवर क्लिक करायचं आणि तो कॉल. ओके, आता अजून काय होतं माहिती का याच्यामध्ये, हा जो इन्फो बटन आहे ना, समजा तो टेलिमार्केटर स्क्रिप्ट विसरला काय सांगायचं, ही कॅन ऑलवेज क्लिक हिअर, आणि त्याला इथे त्याला स्क्रिप्ट दिसेल की त्याला बोलायचं काय है ना. आणि बोलणं झाल्यानंतर जसं तू फेअर सीआरएम मध्ये बघते ना त्या आपल्या त्या मिस कॉल मॅनेजर, तसं इथे तो कॉमेंट पण टाकू शकतो, राईट? आणि इथे तो स्टेटस पण चेंज करतो. आणि अजून काय गोष्ट होते ना इथे, की तू इथे इंटरेस्टेडवर जर क्लिक केलं की नाही, तर डायरेक्टली त्या मॅनेजरला एक ईमेल जाते की हे जे कोणी नावाचे माणूस आहे, ही इंटरेस्टेड इन युअर जॉब. हा, की म्हणजे मग मॅनेजर कॅन टेक इट ऍट द हायर लेवल आणि त्यांना कॉल करू शकतो, राईट? ओके, सो तुला आतापर्यंत जे मोस्टली ऍप दाखवले ना मी, दे वेअर फॉर अगेन टाइम वाचवत होते ते, किंवा लीड लिकेज थांबवत होते, किंवा लीड जनरेट करत होते, राईट? आता तसंच ना मनी सेव्हिंग म्हणतो की आपण त्याला, किंवा मनीचा जो लिकेज आहे, राईट, तो थांबवण्याकरता आपण बही खाता तयार केलाय. म्हणजे काय होतं आपल्याकडे, की आता फॉर एक्झाम्पल स्टुडंट जे असतात ते लोएस्ट लेवलची फी आपली 10,000 आहे, आणि 6 महिन्याचा कोर्स आहे. तो कधी कोणी 3,000 पे करतो, कधी 5,000 पे करतो. पण ते पुढचा जो पार्ट आहे ना, तो त्याच्यात सेव्हिंग कसं करायचं, म्हणजे तो वसूल कसा करायचा, राईट? मग समजा आता तो 3,000 दिले त्याने आणि आपण त्याला विचारायलाच विसरलो, अरे उरलेले पैसे दे रे बाबा, राईट? तर तो कशाला देतोय ना पैसे, है ना? मुद्दामून पण करत नाही बरं, ते लोक विसरून जातात त्याच्या नादामध्ये, राईट? है ना? तर त्याच्याकरता आपण काय केलं, तर इथे फेअर बही खाता नावाचा ऍप आपण तयार केलं, राईट? तर आता इथे आपण, आता मी इथे लॉग इन आहे ऍज जॅपनीज क्लासेस, म्हणून मला इथे सगळं दिसतं ऍक्च्युअली. यू विल सी की म्हणजे एवढा पैसे देत ना जवळपास, ते अजून आपला बॅलन्स आहे, म्हणजे ते अजून आलेले नाही. आहे की नाही? सो हाऊ डज दिस वर्क ऍक्च्युअली ना, म्हणजे हा बॅलन्स आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ते आपण कसं तयार केलंय, तर तुला मी ते एक्झाम्पल म्हणून आज आपण आजचा जो एक सीसीएमयू मधनं मला जे पेमेंट आलंय ना आपल्याला, ते मी तुला दाखवतो इथे आता. तर या लेडीनी आज पेमेंट केलेलं आहे. तर आता आपण काय करतो, की ती एक्झिस्टिंग स्टुडंट आहे, मला माहिती आहे आता या केसमध्ये ना, तर मी काय केलं, तिचा नंबर कंट्रोल सी केला इथनं, मी बही खात्यामध्ये गेलो आणि इथे मी नंबर कंट्रोल व्ही करून तो हे गेला, तर मला इथे आलं पहा, हे नाव मी डबल चेक केलं आहे की श्वेता सातविलकर आहे. इथे पण काय आहे, तर श्वेता सातविलकर आहे, राईट? आता समजा कधी कधी काय होतं ना, की तो स्टुडंटचा नंबर आपल्या डेटाबेसमध्ये असतो, पण वडील पे करतात किंवा आई, कधी आई पे करते. तर मग आपण त्यासाठी आपण काय करायचं, की यू कॅन ऑल्सो सर्च बाय सरनेम इन दिस केस, राईट? तर सरनेमनी पण सर्च केल्यानंतर एक मी चेंज करतो, म्हणजे तुला दिसेल. फॉर एक्झाम्पल मी आधी देशपांडे गेलो, हा, तर हे चुकलाय स्पेलिंग, त्यामुळे इथे कोणीच नाही आला आहे ना. आता मी परत आय गो बॅक टू सातविलकर अँड सर्च, तर हे तिचंच नाव आलं इथे. आता इथे दिसतंय की तिचं 10,000 पेमेंट पेंडिंग आहे. ओके, सो आता मी इथे क्लिक केलं, ऑलराईट. तर इथे क्लिक केल्यानंतर तू जर का बघशील तर ही आपली N5 पासूनची स्टुडंट आहे. तर ऑर्डर म्हणजे काय माहितीये का, की इथे आहे पहा, एंटर ऑर्डर म्हणून आहे पहा. तर ऑर्डर म्हणजे काय,
की वी आर रिक्वेस्टिंग हर टू पे 10,000 रुपीज टू अस. बर. ओके. आणि इथे एक टॅग हा. असतो ऍक्च्युअली. सो दॅट टॅग सेज की ही N5 ची 2021 जुलै टू डिसेंबरची बॅच आहे आणि हो. रचना जोशी RJ हा हा. हुज कंडक्टिंग इट. बर. ओके. हा. आता तुला ती लिंक लागायला लागेल ना हळूहळू, म्हणजे मी ते हो. हिशोब कसा तयार करतो याची. हो हो. सो इथे ही ऑर्डर टाकली, राईट. तर आपल्याला माहिती आहे, पण आता जो स्टुडंट असतो ना, हम्म. तो स्टुडंट पेमेंट जे करतो ते एखाद्या बॅच साठी करतो. म्हणजे पेमेंट कोणी केलंय, ते या सातविलकरनी केलंय, हम्म. है ना. कोणत्या लेवलसाठी केलंय, N5 साठी N5. केलंय. हम्म. हा, म्हणजे करायला पाहिजे तिने. 10,000 हो. पेमेंट एक्सपेक्टेड कोणासाठी आहे, ते- तर रचनाच्या बॅचसाठी आहे. हा. आणि ती रचनाच्या मल्टिपल बॅचेस चालू असतील तर पर्टिक्युलरली या बॅच करतात, बरोबर. राईट. ओके. आता तिने ज्या दिवशी तिने इथे म्हटलं ना मला अटेंड करायचंय म्हणून, हा. तर त्याच दिवशी आपण ही ऑर्डर टाकून दिली, राईट. और ओके. तिचं जेव्हा पहिलं पेमेंट येईल की नाही, तेव्हा आपण पहिल्यांदा ऑर्डर टाकून दिली 10,000ची, बर. राईट. आणि नंतर लगेच इथे एंटर पेमेंट एंटर करून आपण तिचं पेमेंट पण एंटर करून टाकलं. ओके. ओके. आता तुला दिसेल ते पेमेंट कसं एंटर करतात ना, ते तुला आता लगेच दिसेल ऍक्च्युअली. हा. सो आता बघ, तिचं तू जर का नंतर तिने काय म्हणाली सेम लेडी, की मला N4 पण करायचं, तर N4 ची 12,000 फी आहे, म्हणून आपण एंटर ऑर्डर मध्ये गेलो. आणि 12th. इथे मी जेव्हा 12,000 टाकले असतील, 12,000 इथे मी काहीतरी कॉमेंट टाकली असेल आणि इथे ना टॅग सिलेक्ट केला असेल तेव्हा, राईट. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुझी नवीन बॅच आहे की नाही, ती N5 एप्रिल 22 टू डिसेंबर 22 आभा पटवर्धन AP, राईट. तर मी फक्त इथे क्लिक करणार ऍक्च्युअली, ते नाव आपोआप इथे येतं ऍक्च्युअली वरती. ओके. राईट. आणि मी ते इथे आता N5 ची फी 10,000 आहे, मी ते 10,000 केली, राईट. आणि असं करून मी इकडे सेव्ह करू नका, राईट. दॅट्स इट. So when you are demanding money from someone, you are entering order. When somebody pays, you are entering payment. Right? Okay, I'll go back. मी ती कॅन्सल केली आणि मी इथे आलो परत आता. हा. तर आता इथे तुला दिसतंय की तिचे 10,000 पेंडिंग आहे, राईट. आता मी काय केलं, आय गो बॅक हिअर आणि अमाऊंट बघितला किती येतं, 3,000 आहे, है ना. नंतर मी काय केलं, याच्यातला हे दोन गोष्टी जे आहेत ना, त्या मी कॉपी केल्या. हा. कारण की ना पेमेंट मोड आणि बँक रेफरन्स नंबर माझ्याकडे असेल की नाही, तर उद्या जर काही डिस्प्यूट झाला ना, की ती म्हणाले अरे सर मी तर 4,000 पे केले, तर आपल्याकडे रेफरन्स तो राहिला, तर सर्च करायला आपण सांगू शकतो की मॅडम तुम्ही यांनी सर्च करा, तुमच्या बँकेला विचारा काय झालं, राईट. ओके. तर आता मी काय केलं, इथे एंटर पेमेंट, सी याच्यात गडबड नाही करायची. म्हणजे केव्हा ऑर्डर एंटर करायची आणि केव्हा पेमेंट एंटर करायची, याच्यात गडबड नाही करायची. ऑर्डर इज फॉर वन लेवल वन बॅच, इट्स वन्स. नंतर जसे जसे पेमेंट येतील तसे पेमेंट ऍड होणार, राईट. सो आय क्लिक ऑन एंटर पेमेंट. आता इथे मी काय केलं, तर इथे मला माहिती आहे 3,000 आहे, 3,000 टाकले आणि हे मी कंट्रोल V केलं, है ना. आणि देन आय क्लिक, आणि ही डेट जी आहे ना ती डबल चेक करायची एकदा, राईट. ही पण खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जर का आता समजा असं झालं की 4 दिवसापूर्वी पेमेंट केलंय, है ना, आणि आपण विसरलो आणि आत्ता करतोय, तर जस्ट क्लिक इज द डेट, राईट, अँड देन सेव्ह इट. ओके. आता एक गोष्ट आहे जी मी करत नाही, बट आय वुड रिअली लाईक यू टू डू इट. हा. तर काय करायचं ना, की इथे रिसिप्टचं बटन आहे पहा, आणि इथे एक ईमेलचं पण बटन आहे. तर त्यातलं मी हे करतो ऍक्च्युअली. तर काय करायचं की आता हिचं पेमेंट आलंय की नाही आपल्याला, लगेच इथे क्लिक करायचं ईमेलवर. तर तो दाखवतो की स्टेप टू जनरेट इनव्हॉइस स्लॅश रिसिप्ट फ्रॉम फेअरबाई खाता. हा. ईमेल कोणाला जाते, तर याच मॅडमला जाते, राईट. आणि मी इथे सेंडवर क्लिक करतो. सो हे मी करतो ऍक्च्युअली, आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर इम्पॉर्टंट काय माहितीये का, की आपण तिला पेमेंट आलाय त्याची रिसिप्ट पाठवणं हे आपलं कर्तव्य, दॅट इज वन थिंग. हा. ते तर करायला पाहिजे आपण, है ना. बट इट गिव्स अ व्हेरी गुड इम्प्रेशन ऍक्च्युअली. कारण आपण सगळं लिगली करतोय, प्रॉपर आपल्याकडे डॉक्युमेंटेशन आहे सगळं. हे त्यांना जर कळलं ना, जनरेट्स दॅट रिस्पेक्ट ऍक्च्युअली. आणि त्यांनाही ते कळत नाही बरं का, म्हणजे असा रिस्पेक्ट आला असं होत नाही, पण त्यांना ते सटनली डिफरन्स कळतो, है ना. की म्हणजे उद्या जर का तो फॉर एनी रिझन, इफ दॅट पर्टिक्युलर कस्टमर स्टुडंट जॉईन्स अनदर क्लास, राईट, तर त्याला तो डिफरन्स सतत जाणवत राहायला पाहिजे की अरे नाही यांच्याकडे हे होतं आपल्या आणि या नवीन क्लासमध्ये ते नाही. आमच्याकडे असंख्य लोक आहेत ना, कस्टमर जे आहेत ना, जे असे फॉर व्हॉट एव्हर रिझन गेलेले आहेत ना, ते परत येतात, राईट. बिकॉज दे अंडरस्टँड की नाही अरे थोडंसं यांचं प्रीमियम हे लोक ऍड करतात त्यांच्या ह्याच्यामध्ये, पण तेवढ्याशा प्रीमियम करतात दुसरीकडे जाण्यामध्ये पॉईंट नाहीये, बिकॉज दिस पीपल गिव्ह पीस ऑफ माइंड, है ना, की जे सांगतात ते करतात, राईट. आता देर इज वन थिंग दॅट आय डोंट डू, दॅट आय रिअली अप्रिशिएट इफ यू कॅन डू इट. हा.
तर ते म्हणजे काय, तर इथे रिसिप्टचं बटन आहे पहा. हम्म. तर या रिसिप्टच्या बटनावर क्लिक करायचं. हम्म. हा, इथे पीडीएफ ओपन होते पहा. हा, इथे तो मागे बॅकग्राऊंडला ओके. दाखवला रिसिप्ट पीडीएफ जनरेट झाली. हा, फक्त ब्राउझर प्रमाणे ना याचा बिहेवियर कधी कधी चेंज होतो. म्हणजे काय, काही ब्राउझर्स मध्ये तो हे डाउनलोडचं ऑटोमॅटिकली ओपन नाही करत. बर. राईट. तर त्या केसमध्ये आता हे बघ, या केसमध्ये सिंपल आहे ना, हो सेव्ह करायचं. हो याला हो. काहीतरी नाव द्यायचं, म्हणजे फॉर एक्झाम्पल सातविलकर वगैरे त्याचं नाव असं हा आणि save. सेव्ह द्यायचं. पण जर हे नसेल तरी हे सोपं आहे. म्हणजे इफ यू जस्ट हे सेव्ह ॲज, तर सेम होणार आहे की हा, नाही. save सॉरी, करू. सेव्ह ॲज नाही, तुला हे पीडीएफचं तुला ते कॅन्सल करून चालणार नाही याची. हा, बरं. तुला इथे करायचं असेल ना, तर तुला मग प्रिंट करायला लागेल. ओ, प्रिंट करून सेव्ह ॲज पीडीएफ म्हणायला लागेल तुला. बरं बरं. है ना, सेव्ह ॲज नाही म्हणायचं, प्रिंट करायचं राईट क्लिक करून, ओके. आणि मग सेव्ह ॲज पीडीएफ म्हणायचं. बर. है ना, सो 2 वेज आहेत त्याचे. हो राईट. हो. ओके. पण ही पीडीएफ जी आहे ना, हम्म. यू शुड सेंड इट टू दॅट पर्टिक्युलर कस्टमर. हम्म. राईट. मी का ओके. म्हणतो माहितीये का, आज लोक बऱ्याचदा ईमेल बघत नाही त्याची. बर, पीडीएफ पण तो जो व्हॉट्सअप आहे की नाही, त्या व्हॉट्सअपला जर का तू त्यांना पाठवलं ना, की बघ हे ईमेल आम्ही तुला रिसिप्ट पाठवली, तर दॅट विल क्रिएट अनदर प्रॉपर इम्प्रेशन याची, की त्यांना पूर्ण हिस्ट्री दिसत राहील तिथे काय आहे. येस. ऑन द टॉप ऑफ दॅट, कारण आपलं टीचर्सचं आणि फेअरशेअर्सचं जे काही अंडरस्टँडिंग आहे ना, दॅट अंडरस्टँडिंग इज बेस्ड ऑन द नंबर ऑफ स्टुडंट्स. राईट. आणि त्यांचं पेमेंट, हो की नाही. सो आता फॉर एक्झाम्पल या केसमध्ये हा रचनाचा क्लास आहे. त्या रचनाच्या क्लासमध्ये 12,000पैकी त्या स्टुडंटनी 5,000 रुपये आतापर्यंत पे केले. राईट. सो पार्ट ऑफ दॅट इज गोइंग टू गो टू रचना. है ना. पण तू असं विचार कर की लेट्स से आय मेड अ मिस्टेक, की पेमेंट आलं पण मी ते ऍड नाही केलं. ओके. तर होणार काय माहितीये का, की हे 5,000 रुपये फेअरशेअरला तर मिळालेत ऑलरेडी, पण ते रचनाला मिळणार नाही त्याची. राईट. हो की नाही. सो दॅट इज अ व्हेरी बॅड थिंग. है ना. वी डोंट वॉन्ट टू क्रिएट दॅट काइंड ऑफ मिसअंडरस्टँडिंग. राईट. तर त्यामुळे आपण काय करायचं ना, ही रिसिप्ट जर का आपण स्टुडंटला पाठवली की नाही, राईट, तर आपण अजून काय केलं आपण, की म्हणजे टू हॅव अ ट्रान्सपरन्सी बिटवीन टीचर्स अँड फेअरशेअर, आपण ते एक्सेल शीट आपण मेंटेन करतो आहे की नाही, गुगल शीट. हो आहे ना. तर त्या गुगल शीट मध्ये जर का पेमेंट आलं नसेल, तर रचना त्या स्टुडंटला कॉल करेल. बरोबर. आणि त्या स्टुडंटकडे जर का रिसिप्ट असेल की नाही, तर तो स्टुडंट सांगेल की यु नो, की अरे मी तर एवढं पेमेंट केलंय, तुम्हाला का असं वाटतं कमी आलं. राईट. किंवा त्याच्याकडे आपण हे पाठवलं, तो म्हणाले नाही मी पेमेंट केलंच होतं, ते मला या रिसिप्ट मध्ये दिसत नाही. आणि दॅट इज इव्हन मोर इम्पॉर्टंट, की रिसिप्ट मध्ये दिसत नाही. ही केस आहे ना, ती केस लगेच पकडला जाईल जर का आपण त्याच्याशी कॉन्स्टंट टच मध्ये राहिलो. आणि हा जी कीवर्ड आहे ना, तो ट्रान्सपरन्सी, मेकिंग शुअर दॅट वी आर इन टच विथ ऑल द स्टुडंट्स, दॅट इज गोइंग टू मेक अ हेल लॉट ऑफ डिफरन्स ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. राईट. आणि इट इज ऑलरेडी मेकिंग आहे ना, आपण जे काय आतापर्यंत करतो. आता बघ, आता लेट मी गो बॅक टू बहीखाता. हा, तर इथपर्यंत तुला कळलंय है ना. ओके. आता काहीतरी एक नवीन स्टुडंट पण आता आला होता. लेट मी ओपन दॅट. म्हणजे आता इथे तुझा जो चॅट आहे ना, तू कुठे पाठवत होता, जेपी मार्केटिंग वर पाठवत होता तू. ओके. सो आय गो टू जेपी क्लास मार्केटिंग, आणि याने पे केलं होतं आहे की नाही. राईट. तर मी काय करतो, की हा नंबर जो आहे ना, तो हा कॉपी करतो इकडे. फक्त याच्यातली मधली स्पेस काढून टाकायला लागला आपल्याला, आपल्या याच्याप्रमाणे. हा, आता मी काय केलं, मी इथे सर्च कस्टमरवर क्लिक करणार. हा, स्पेस काढून टाकली. ठीक आहे. आणि इथे क्लिक केलं, तर तो इथे म्हणतोय तुला की देर आर नो रिझल्ट मॅचिंग द क्वेरी, ऍड युजर बाय क्लिकिंग. म्हणजे ऍड कस्टमर आधी करायला लागेल ना. हा, कारण तुला तो नवीन आहे ना कस्टमर आपला, आहे ना. मी क्लिक केलं, हा त्याने मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली इकडे टाकला. हा, नंतर मी इकडे परत व्हॉट्सअपला गेलो आता, आणि तिकडनं मी हा ईमेल आयडी जो आहे तो कॉपी करतो. ओके, ईमेल आयडी कॉपी केला. नंतर हेच नाव आहे का त्यांचं, शुभम तेले. ओके. मी इथे आता जस्ट टू सेव्ह माय टाइम इकडे घेतलं, कॅपिटल केलं, इथे एस ला कॅपिटल केलं, आणि ऍड्रेस मध्ये आता पुणे लिहून टाकलं फक्त. म्हणजे आपल्याला त्यांच्या काय ऍड्रेसचं काही घेणं नाही आहे ना. राईट. नुसतं ऍड्रेस मध्ये पुणे म्हटलं, आणि जस्ट क्लिक ऑन सबमिट बटन. राईट. तर आता हा इथे दिसतोय पहा, शुभम टेले. आता पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं, की त्यांनी पेमेंट केलंय राईट ऑलरेडी, है ना. आय क्लिक ऑन एंटर पेमेंट. राईट. तर सॉरी नाही, पहिली गोष्ट म्हणजे काय, एंटर ऑर्डर. आय एम सॉरी, पहिले आपल्याला ऑर्डर एंटर करायची. ऑर्डर ऑलरेडी एंटर केली असेल ना, तर मग नेक्स्ट टाइम ऑनवर्ड आपल्याला पेमेंट फक्त पेमेंट टाकायचं. ऑर्डर परत करायची गरज नाही. हा, म्हणजे चुकून समजा आता असं विचार करतो
की त्यांनी आपण पहिल्यांदा 10,000ची ऑर्डर टाकली, हा, नंतर पुन्हा पेमेंट एकदा ऑर्डर टाकली तर इट विल शो पुन्हा ऑर्डर 20,000. एक्झॅक्टली ग्रेट यू गॉट दॅट, है ना, यू गॉट दॅट. ओके, त्याच्यानंतर आपण याला इथे फक्त म्हटलं JPN5, है ना, डिस्क्रिप्शन त्याचं फास्ट टाकायची गरज नाही. आणि ही इज गोइंग टू जॉईन द एप्रिल टू, म्हणजे कोणती नाही बॅच नाही जॉईन? नाही नाही जुलै. जुलै. हा, आता एक्झॅक्टली, चला, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, आता मी इथे काय करतो बघा तू, हा, मी इथे काय करणार, हा फॉर्मॅट मी बघणार आता, म्हणणार N5. हा, कारण हा इथे हा. इथे तुला हे बटन दिसत नाही पहा, हो हे बटन दिसत नाही तुला आता. तर नाही. मी काय केलं इथे आता, कारण ही नवीनच बॅच आहे की नाही, हो तर मी काय केलं, याला टॅग्स म्हणतात आता, बाय द वे, याला टॅग हो म्हणतात. हो हा, तर मी इथे काय केलंय, N5 जुलै 2022 टू डिसेंबर 2022 आणि शलाका कंडक्ट करणार आहे की नाही क्लास. सो आय एंटर्ड SK हिअर, है ना. हा आपण आपल्याला पाहिजे तसं आपण फॉर्मॅट डिसाईड करू शकतो, असं काही नाही, है ना. ओके, मी याला वाटलं असतं ना, थोडं जागा वाचवतो इथे, है ना. ओके, N5 असं केलं. आता मी इथे जर टॅब मारला ना, हा, आणि हे सेव्ह केलं मी आता, राईट, याला सेव्ह करून टाकलं, इथे ऑटोमॅटिकली हे सगळं जनरेट झालंय आता, है ना. हे सगळा जो रेकॉर्ड आहे इथे हा जनरेट झालाय. ओके, प्लस ना, आता समजा अजून एक स्टुडंट आला की नाही, हा, तर लेटचे नवीन स्टुडंट आहे वॉटेवर आहे, आणि त्याच्या नवीन स्टुडंटच्या याला जाऊन मी एंटर ऑर्डर केलं, तर आता मात्र हे ऑटोमॅटिक तयार झालंय, हे मला परत टाईप करायची. कारण काय माहिती का, ते तुला पुढच्या याच्यात मी दाखवणार आहे की हाऊ वाय दिस इज इम्पॉर्टंट टू मेक शुअर की हे सेम आहे. म्हणजे चुकून समजा मी इथे N5 जुलै 2022 नंतर म्हटलं डिसेंबर आणि SK, तर हे 2 टॅग्स तयार होतात वेगळे, है ना. म्हणून आपल्याला ते इथलं सिलेक्ट करायचं. ठीक आहे सर, एकदा फक्त सांगता, आता आपण ते शुभम तेलेचं केलं ना, त्याचा रेकॉर्ड इथे नव्हताच, मग तेव्हा आपण कुठे गेलो होतो फक्त एकदा सर्च सांगता. कस्टमर, हा, तेव्हा आलं नाही त्याचं, करेक्ट. आपण नेहमी मग आपण काय केलं, हा दाखवतो तुला, थांबतो आपण एक काहीतरी रॅन्डम इकडे ना एक असा नंबर, हा नंबर रॅन्डम नंबर, याला काय अर्थ नाही, राईट. हा नंबर टाकला आणि मी इथे सर्च वर क्लिक केलं, राईट. तर तो इथे म्हणतो की देर आर नो रिझल्ट मॅचिंग युअर क्वेरी, ऍड युजर बाय क्लिकिंग हिअर. तो तुला गाईड करत जाणार याची. हे बघ, तू असं विचार कर ना की तुला सर्च पासून सुरुवात करायची नेहमी, है ना. तू नसेल तर तुला तू सांगणार आहे की नाही आहे इथे, ऍड युजर बाय क्लिक असेल तर दाखवणार आहे की नाही. हा, मग आता इथे क्लिक हिअर म्हटलं, ऍड म्हटलं तर तुला हे सगळं डायरेक्ट मला हे. हा, पण आता समजा ना, आता इथे आपण म्हटलं देशपांडे म्हणून सर्च केलं, तुला हे सगळे देशपांडे इकडे दाखवणार आहे, राईट. त्यामुळे तू नुसतं आडनावाने जरी सर्च केलं ना तरी चालतं याची. आणि मग इथे तो ऑफकोर्स कोणाकोणाचा काय काय पेंडिंग बॅलन्स आहे तो दाखवणार, राईट. ओके, आता आपण परत इकडे टेले ना तो त्याच्याकडे सर्च करू, तर इथे एकच आहे, राईट. आता इथे बॅलन्स 10,000 दाखवतो, पण ऍक्च्युअली त्यांनी पेमेंट केलं आहे की नाही. आय गो बॅक हिअर आणि मी इथे क्लिक केलं आणि इथे बघितलं की यांनी प्राचीला पे केले आणि द अमाऊंट इज 5,000, राईट. सो आता इथे एंटर पेमेंटवर क्लिक करायचं. ओके, एंटर पेमेंटवर क्लिक केलं, राईट. इथे 5,000 टाकले आणि आता इथे कॉपी पेस्ट करणं सोपं नाहीये, राईट. तर इथे ट्रान्झॅक्शन नंबर टाकायची गरज नाही, तुम्ही इथे सिम्पली तू इथे लिहिलं ना की प्राची जीपे, तर इट इज गुड इनफ. कारण काय, प्राचीच्या जीपेवर तो सगळा ट्रान्झॅक्शन हिस्ट्री राहतेच ऍक्च्युअली, है ना. तर दिस इज गुड इनफ ऍक्च्युअली, एवढं काय अगदी टाकायची गरज नाही. पण आपण नंतर ना या मे बी याला मॉडिफाय करून याच्यामध्ये एखादं इमेजचा स्क्रीनशॉट वगैरे टाकायची आपण सोय करू, राईट. हो की नाही. तर त्यांनी तो आपल्याकडे अजून जास्त चांगली रेकॉर्ड राहील त्याचा. हा, नाव आय क्लिक ऑन सेव्ह, राईट. आता बघतो बॅलन्स इथे 5,000 झाला, राईट. आणि अगेन ईमेल मी त्याला आत्ता पाठवून देतो, राईट. किंवा मी आत्ता काही पाठवत नाही, तू याला नंतर सर्च करून त्याला ईमेल पण पाठवा आणि रिसिप्ट, है ना, ते करतो. तुला एक चांगला तो एक्झरसाइज होईल. हा, याच्यात अजून एक चांगली गोष्ट म्हणजे काय माहिती का, इथे सेंड रिमाइंडर SMS म्हणून पण आहे. तर तो जर का ऑन असेल ना तर त्याला एक SMS पण जातो ऍक्च्युअली सोमवारी, राईट. सो दॅट हा, नाही युपेड नाही, किती रिमेनिंग आहे, हा. म्हणजे काय होतं माहितीये का, ज्या माणसाला जेन्युइन माणूस असतो की नाही, ज्याला पेमेंट आपलं क्लिअर करायला आवडतं ऍक्च्युअली, तर त्याला जर एक SMS गेला ना तर तो क्लिअर करतो. आता म्हणजे ज्यांना नाहीच करायचं पे, मग त्यांच्याकरता आपल्याला तो कॉल करत बसायला लागतं वगैरे, सगळ्या गोष्टी करायला लागतात, है ना. पण अदरवाईज ज्याला जेन्युइनली पे करायचा ना त्याला तो SMS आला की तो लगेच पे करून टाकतो. ओके, सो फार सो गुड, है ना. इथपर्यंत ओके आहे का. आता आपला जो हिशोब असतो, अपडेट कशासाठी आहे राईट साइडला. हा, म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल याचं नाव त्याचं नाव जे आहे ना ते तुला काहीतरी वेगळं इथे ठेवायचं आहे,
हा. राईट. म्हणजे आता हा. कसं होतं सांगतो तुला मी ना, याचा उपयोग काय होतो सांगतो, की समजा सेम एखादा, नावाचं. हा म्हणजे एखादा माणूस आहे, जसं आता मी आहे फॉर एक्झाम्पल ना, तर समजा समजा असं विचार कर की मी तुझ्याकडे कस्टमर म्हणून आलो, राईट. तर मी कस्टमर म्हणून आलो तेव्हा तू माझं नाव सगळं एंटर करताना माझा फोन नंबर अनिरुद्ध पिंपळकर वगैरे टाकलं. हो. हा, पण मी तुला काय म्हटलं की मला जो इनव्हॉइस पाहिजे ना, तो मला फेअरशेअरच्या नावाने दे, सो दॅट आय कॅन शो इट एज अ एक्सपेन्स ऍक्च्युअली. करेक्ट. तर मग तू इकडे ते चेंज करून त्याला तू फेअरशेअर करू शकतो. बर मग बर तू ठीक इनव्हॉइस आहे. तयार होतो ना, बिल, त्याच्यावर नाव फेअरशेअर दिसतं बर. है ना, किंवा मग इथे कॉमा द्यायचा आणि मग पुढे फेअरशेअर ऍड करायचं बर. नावाच्या पुढे, म्हणजे दोन्ही त्याच्यामध्ये येतात. हा, ते अपडेट होतात. बर. हा, आणि मग ते अपडेटवर क्लिक करायचं. ठीक आहे. ओके, ठीक आहे. आता आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे जरा, तर याच्याकडे तुला थोडंसं बघायला लागेल. त्याच्या आधी मी काय करतो, इथे जातो आणि इथे आय विल सर्च फॉर जापनीज. इथे जापनीज टीचर सेटलमेंट म्हणून एक फोल्डर मी तयार करून ठेवलाय, त्याच्यामध्ये हे आभा नावाचा फोल्डर आहे, राईट. ओके, आता त्याच्यामध्ये मी काय करतो, तर इथे हा जो क्लास आहे ना आपला जापनीज टीचर सेटलमेंट, त्याची मी, ही तुला एक्सेल गुगल शीट माहिती आहे, राईट. बरोबर. ही तुला माहिती आहे. तर मी काय करतो तुला सांगतो, म्हणजे अगदी सिंपल स्टेप आहे. हा, काय डू इज की आय नो की दिस इज अ सप्टेंबर टू जुलै क्लास आहे हा आभाचा. मी इथे जातो, सॉरी इथे नाही, इथे मी लिस्ट ऑर्डर बाय टॅग नावाचा प्रकार आहे, मेनू आहे, दिसतोय. मी इथे क्लिक करतो, सेम मगाशी जे मला टॅग्स दिसले की नाही, ते सगळे परत मला इथे दिसतात याचे, राईट. याच्यामधला हा मला माहिती आहे की तो हा तुझा आहे. मी याच्यावर क्लिक करतो आणि मी सबमिटवर क्लिक करतो. तर मला तुझे हे जे सगळे स्टुडंट्स आहेत ना, या स्टुडंटचा डेटा सगळा इकडे येतो. हा इथे कुठून आलाय, तर आपणच एंटर केलाय, जसं जसं पेमेंट आलं तसं, राईट. हो की नाही, है ना. तर आपणच एंटर केलेला डेटा तो आपल्याला इथे क्लिअरली दिसतोय. आता मी काय करतो, तुझ्या गुगल शीट मध्ये जातो. हा, त्याच्यानंतर मी इथे स्टुडंट पेमेंट्स नावाचा एक हे असतो का टॅब आहे, मी तिकडे गेलो. तू बघशील की इथे तेच दिसतंय वरती, स्टार्ट्स विथ इंद्रायणी किनकर, है ना. हे चेक करणं फार महत्वाचं आहे ऍक्च्युली, म्हणजे बिफोर यू डू एनिथिंग नो, पहिल्यांदा हे चेक करायचं की पहिली स्टुडंट काय आहे, टॅग पण डबल चेक करायचा. देन यू गो हिअर आणि मग इकडनं सिम्पली याला उचलून कंट्रोल सी करायचं, इथे पहिल्या A1 ला क्लिक करायचं, है ना, आणि इथे कंट्रोल व्ही करायचं. ओके, अपडेट झालं, हे अपडेट झालं. आता हे तू अपडेट केलं की नाही, की या स्टुडंट पेमेंट्स वरनं इथे स्टुडंट पेमेंट समरी जी असते ती ऑटोमॅटिकली अपडेट होते. हा फॉर्म्युले लावले असतात इकडे, राईट. आता या डॅशबोर्डला जेव्हा तू जाते की नाही, तेव्हा याच्यात सुद्धा की टोटल फीज रिसिव्ड बाय फेअरशेअर जे आहे ना, हे सगळं इथे फॉर्म्युले लावलेले आहेत सगळे, स्टुडंट पेमेंट्स मधनं येत आहे. तर तू एक स्टेप जर का करेक्ट घेतली की नाही, बाकीचं सगळं ऑटोमॅटिकली अपडेट, काहीच करायची गरज नाही, है ना. फक्त तुला हे प्रत्येक टीचरसाठी, तिच्या प्रत्येक बॅचसाठी तुला जाऊन त्यांच्या एक्सेल शीट तुला अपडेट करायला लागतात गुगल शीट, राईट, है ना. आणि ऑफकोर्स लाईक आय विल बी हेल्पिंग यू, राईट. आता इथे टीचर पेमेंट नावाचा पण टॅब आहे, राईट. तर हा, तर आता इथे तू जर बघशील की नाही डॅशबोर्डवर, तर आतापर्यंत तुला 87 पे केलेले आहेत, ते सगळे इकडनं आलेले त्याचे, राईट. तर समजा आता मी इथे फॉर एक्झाम्पल मी इथे गेलो आता आणि इथे मी आता परत एक 10,000 म्हणून ऍड केली, है ना. तर ते इट शुड गेट ऑटोमॅटिकली अपडेटेड हिअर 97 झाले, बरोबर आहे की नाही. ओके, लेट मी रिमूव्ह दिस. हा, पण आता तू एक गंमत बघशील का, की तुला ऍक्च्युअल जे पेमेंट आलं होतं या महिन्यामध्ये ते 33 आलं असेल, राईट. तर मला ते मी इथे कॉमेंट टाकतो की पार्ट ऑफ 33K आहे, करेक्ट. है ना. कारण काय होतं माहितीये का, की मी तुला 10 आणि 3 असे 3 बॅचेस समजा असतील आणि चौथं काहीतरी वेगळं पेमेंट असेल, 4 पेमेंट मी तुला करू नाही शकत नाही एनईएफटी मध्ये, बरोबर आहे. इट इज ट्रबलसम, राईट. पण जर का मी तुला इथे, जर का तू आता हा हिशोब पाहिला आणि मी इथे हे दिलंच नसतं, राईट, हे नसतं इथे समजा, तर काय होईल माहितीये का, की जेव्हा तू समजा तू कधीतरी सीएला जेव्हा तू तुझ्या इन्कम टॅक्स साठी वगैरे कधी काही करशील, तेव्हा तुला सारखाच वाटत राहील की अरे म्हणजे ही एंट्री तर कुठे मॅच होत नाही, राईट. सो ऍट दॅट टाइम म्हणजे काय, आणि ना हे सगळं जे ऍडिशनल मी कॉमेंट्स आणि ह्या सगळं टाकतोय ना, ते नंतर प्रॉब्लेम येतात ना, तर तेव्हा ते सोपं जातं ऍक्च्युली, की ते हिस्टॉरिकली डिक करायला ना. आणि ती चूक कोणाची पण असू शकते, म्हणजे तुझी पण असू शकते, माझी पण असू शकते, राईट. काहीतरी तर माहिती पाहिजे की आपल्याला कोणाची चूक झालेली आहे ते कळायला, नाहीतर मग ते सगळा हिशोब हवेत राहतो.
हो. राईट. तर आता बघ इथे आपण डबल ट्रिपल चेक करतोय. म्हणजे आपण काय केलं की बही खात्यामध्ये आपण या सगळ्या एंट्र्या केल्या, हो. राईट. त्यामुळे आपल्याला कळत राहतं की या तुझ्या बॅच मधनं यायला पाहिजे इतके, पण आता Correct इतके आहे. आले, हो. राईट. त्यामुळे आपण त्या स्टुडंटला सोडत नाही, हो. राईट. हो. आता तूच तूच मेन पर्सन आहे की ज्याला माहित असतं की ऍक्च्युली कोण अटेंड करताय, कोण नाही Correct. करताय. हो. ते मला कळत नाही ना, मी ते बॅच हो. अटेंड करते. हो. त्यामुळे ती रिस्पॉन्सिबिलिटी काय असते टीचरची की प्रत्येकाशी कॉल करायचा आणि त्यांना विचारायचं की मला जेवढे वाटते तेवढेच तू पे केलेत का बाबा, का काही कमी जास्त आहेत, राईट. नसतील केले तर पे कर, किंवा जर पे केले असतील आणि तिकडे एंट्री दिसत नसेल तर मला सांग तू, राईट. हो. राईट. तो जेव्हा सांगतो की नाही तेव्हा तुला लगेच कळेल की नाही असं नाही झालेलं की सॉरी, किंवा असं झालेलं आहे की फेअर शेअरला पैसे मिळालेत पण तुला नाही मिळाले, हो. राईट. म्हणजे कारण इथे तो रेकॉर्डेड नाही. सो तो जो डबल चेक आहे ना, तो जो केला ना एकदा, की मला एक ती शांती असते की नाही चला, म्हणजे देर इज समबडी टू कॅच इन केस लाईक आय मिस आउट समथिंग, राईट. आणि मग आपण काय करतो की ते इकडनं सगळं कॉपी पेस्ट करून इकडे टाकतो. तुला इकडे ही शीट तुझ्याबरोबर शेअर्ड असते, त्यामुळे तुलाही कळत राहतं की अरे हे माझ्या बँक अकाउंटशी मॅच होत आहे का, जे काही इथे लिहिलंय ते, राईट आहे ना. त्यामुळे तो डबल ट्रिपल चेक झाला की नाही, की आपल्याला एक माहित असतं की नाही आपण एक पार्टनरशिप मध्ये काम करतोय, तर ते पार्टनरशिप सारखंच होतं आणि विदाउट एनी मिसअंडरस्टँडिंगचा चान्स रिड्यूस करायचा, जेवढा रिड्यूस करता येईल तेवढा, है ना. ओके. सो दिस इज व्हॉट द दिस इज द फायनल थिंग ऍक्च्युली, बाय द वे. म्हणजे कसं की दिस इज द प्लेस वेअर जो आपण आतापर्यंत एफर्ट घेतलाय ना, म्हणजे आपण टेलिमार्केटिंग, बल्क SMS, मिस कॉल मॅनेजर, SEO म्हणतात त्याला ना, जेव्हा जो कोणतरी सर्च करतो आणि आपल्या वेबसाईटला येतो की त्याच्यामुळे, किंवा वेबसाईट आपण बनवली आहे ना, किंवा आपण या टायमिंग मधनं स्टुडंटचं एनरोलमेंट करून घेतोय, त्यांना जॉब द्यायचा प्रयत्न करतोय, ते लिफ्ट करते आपण दाखवतोय, त्याचा कल्मिनेशन सगळं इकडे होत आहे. ओके. पण आपण तरी पण आपण आपलं ब्रँडिंग थांबवत नाही. म्हणजे काय की आता फॉर एक्झाम्पल जेव्हा JLPT बंद होती तेव्हा आपण काय केलं, तर इथे ड्राईव्ह LMS जे आहे ना, हे जापनीज क्लासेस इन पुणे आहे की नाही, ते सगळं हे सगळं त्यांना आपण दाखवतो, राईट. तर याच्यातनं परत अगेन की याला बनवायला तुला खूप एफर्ट लागतोय त्या टेस्ट बनवायला, पण तू असं विचार कर की त्या टेस्ट पुढच्या ज्या बॅचेस आहेत की नाही त्यांच्यामध्ये तुला एफर्ट लागणार नाही ना, त्या ऑटोमॅटिक टेस्ट होत आहे, तुला त्यांचे ऑटोमॅटिक मार्क्स जनरेट होतात आहे, तुला काहीच करायचं नाही. तो मुलगा आता माणूस फॉर एक्झाम्पल आता यु नो लाईक ही गोज टू से डिटेल्स इथे ना N4च्या याला, राईट. आणि इकडे तो आला आणि इथे जरी म्हटलं फॉर एक्झाम्पल टेक टेस्ट, राईट, तर त्याला डायरेक्टली इकडे ती PDF दिसते लेफ्ट हँड साईडला, आणि इथे ते राईट साईडला त्याला ऑप्शन दिसतात की आता मी ऑलरेडी सबमिट केल्यामुळे त्यामुळे करता नाही येणार मला, पण अदरवाईज ही कॅन कीप ऑन चुझिंग इट, सबमिट. आता हे रेड झालं कारण काय, ते टाइम ऑफ झालेला आहे त्याचा, है ना. पण हे सगळं त्याला इथल्या इथे करता येते ऍक्च्युली, आणि ऑटोमॅटिक मेल पण तुला येते, तुलाही रेकॉर्ड राहतो आणि त्यालाही एक रेकॉर्ड राहतो की आपण व्यवस्थित शिकतोय का नाही शिकत आहे. या सगळ्या चॅप्टर वाईज टेस्ट आपण ड्राईव्ह LMS मध्ये टाकल्यामुळे टीचर्सचा वेळ वाचतोय, है ना, आणि स्टुडंट्सना आपण भरपूर टेस्ट देता येतात. नाही तर काय होतं तो आणि त्याला मार्क्सची ती एन्झायटी पण असते त्यांना एक्झाम दिल्यावर की अरे किती मिळाले, तर त्यांना ते ताबडतोब जर का रिझल्ट मिळाला तर त्यांनाही कळतं की हाऊ दे फ्लेअर्ड इन अ पर्टिक्युलर एक्झाम, राईट. त्याच्यानंतर आपलं फ्लॅश कार्ड आणि याचा ऍप तर तुला माहितीच आहे, मॉक एक्झामचा, है ना. तर ते अँड्रॉइड ऍप असल्यामुळे तुला इथे तो डेमो दाखवता नाही येणार ऍक्च्युली, पण आपण अजूनही काही गोष्टी करतोय ना त्या तुला दाखवतो मी. हा, आय होप यू स्टील हॅव सम पेशन्स, राईट. एक 6 मिनिटं अजून चालेल ना. हा, ओके. देर इज वन मोर थिंग दॅट वी डू, की इथे आपण हे पण तू वापरतेस ऍक्च्युली, आहे की नाही. आपण हे व्हॅलिडॅट नावाचं एक पोर्टल आपण बनवलं आहे, ते याच्याकरता, कारण काय झालं मी तुला म्हटलं तसं की आपल्याकडे ऍट एनी गिव्हन टाइम एक कमीत कमी 5 ते इंटर्न्स असतात, राईट. तर आतापर्यंत असे आपण एक 50-100 इंटर्न्स आपल्याकडे राहिलेले आहेत, राईट. तर काय होतं ना, ते इंटर्न्सना नोकरी मिळते किंवा ते नोकरी बदलतात, तर प्रत्येक वेळेस त्या नवीन कंपनीकडनं आपल्याला कॉल येत राहतात की अरे तो म्हणतो की त्यांनी फेअर शेअरकडे काम केलं, खर्च केलं का, राईट. त्याचा आम्हाला तुम्ही प्रूफ द्या, हे द्या, ते द्या, राईट. त्याच्यामध्ये म्हणजे आपली कंपनी 32 लोकांची कंपनी, त्याच्यामध्ये जर का एखादा माणसाला असे कॉल येत राहिले किंवा त्याला रिप्लाय करत राहायला लागलं, सच अ वेस्ट ऑफ टाइम, राईट. तर आपण काय केलं ना, आपण जसं आता गव्हर्नमेंटचं डिजी लॉकर आलाय बा, हे तसंच आहे ऍक्च्युली. इथे आपण काय केलं की मी आता लॉग इन करतो, मी इथे ऍडमिननी लॉग इन झालो ऍक्च्युली. इथे एक ती सर्टिफिकेट लिस्ट आहे बा, हे आता फॉर एक्झाम्पल शी इज द लेटेस्ट इंटर्न ना, तर तिला ते सर्टिफिकेट आपण देऊन टाकलं आणि त्या सर्टिफिकेटवर हा जो सर्टिफिकेट आयडी आहे ना तो आपण टाकून ठेवला. मी आता हा कंट्रोल-C करतो ऍक्च्युली, हा आयडी जो होतो, आणि मी आता काय करेन, मी इथे लॉग आउट करतो. आता आपण त्या कंपनीला काय सांगितलं असतं की तुम्ही म्हणजे आता विचार करा की मी कंपनी, हा इथे जा, इथे तो आयडी जो तो पेस्ट करा, व्हॅलिडेट करा,
हे जर का तुम्हाला इथे सर्टिफिकेट दिसलं ना तर हम्म. म्हणजे व्हॅलिड सर्टिफिकेट, हो कारण ते आम्हीच अपलोड केलं. करेक्ट. राईट. आणि ऑफकोर्स मग तो इथे क्लिक क्लिक केलं त्याने तर त्याला ते हो. सर्टिफिकेट पण डाउनलोड हम्म. करता येईल त्या कंपनीला. हम्म. राईट. सो दॅट वे आपला प्रचंड प्रमाणात वेळ वाचला है ना. हम्म. पण ब्रँडिंग पण होतं. म्हणजे ब्रँडिंग कसं हो. होतं की आपण जर जेवढे सर्टिफिकेट आपण जापनीज क्लासेसचे फॉर एक्झाम्पल कोणाला दिले, इंटर्नशिपचे दिले, हम्म. त्या लोकांना कळतं ना की दिस कंपनी हँडल्स थिंग्स इन अ इफिशियंट वे आणि इन अ हो. प्रोडक्टिव्ह वे ऍक्च्युअली. बरोबर. Okay, then there is one last thing that I want to show you, and that is something called as greetings actually. हम्म. Right. तर आपण काय केलं की एक पोर्टल आता इथे बिल्ड केलाय की तुम्हाला जर का कोणाला ग्रीटिंग्स पाठवायचे असतील ना, राईट, तर तुम्ही खूप इझिली इकडनं क्रिएट करू शकता ग्रीटिंग्स ते. हो. पण नुसतं ग्रीटिंग नाही, इट विल क्रिएट द ग्रीटिंग. लाईक फॉर एक्झाम्पल इफ आय क्लिक हिअर क्रिएट पर्सनल ग्रीटिंग है ना, आणि इथे आता मी समजा त्या रिसिपियंटचं नाव टाईप केलं, प्राची फॉर एक्झाम्पल. हा, आणि इथे म्हटलं मी फुटर मध्ये मला इमेजेस दाखवायच्या. तर कोणते इमेजेस, तर मी म्हणेन की मला जापनीज क्लासेसचं इमेजेस दाखवायचे. बरोबर. राईट. मग कॅटेगरी मध्ये मी म्हटलं फॉर एक्झाम्पल की बर्थडे है ना, आणि ही मी याला म्हटलं मी जनरेट. राईट. तर ते ग्रीटिंग कार्ड तर जनरेट होईल प्राचीच्या नावाने है ना. हा, तर म्हणजे कसं होतं माहितीये, आणि खालती आपलं जापनीज क्लासेसचं पण येतं. सो त्यांना कळतं की वी हॅव टेकन सम एफर्ट टू क्रिएट द ग्रीटिंग कार्ड. नुसतं आपलं काहीतरी आलेलं फॉरवर्ड नाही केलेलं, तर आपण ते आपल्या नावाने ते तयार केलंय त्यांच्या, अँड देन दे अप्रिशिएट दॅट. बरोबर. आता याच्यात अजून आपण काय केलंय माहितीये का, की आपण लोकांना म्हणतो की आपल्या हे लक्षात राहत नाहीत ना वाढदिवस आणि हे सगळं आजकाल. राईट. तर यू क्लिक ऑन दिस बर्थडे, हा, आणि इथे तुम्ही ते बर्थडेज ऍड करा इकडे तुम्हाला जे आठवतात ते. तर तुम्ही हे जे नाव काय इथे टाकाल की नाही, की म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी इथे जर मी म्हटलं डिअर प्राची है ना, आणि मी तिचा वाढदिवस इथे सेव्ह केला, म्हणजे इथे ऑलरेडी केलेला आहे तो दाखवतो तुला मी है ना. ओके, इथे असेल कुठे. हा, आता इथे मी तो तिचा वाढदिवस, इयर डझंट मॅटर बाय द वे. ओके, इयर डझंट मॅटर. तर मी इथे मी हा पण सेव्ह केलेला, राईट, इथे सेव्ह केलेला आहे. तर बरोबर 10 नोव्हेंबरला ना तो मला एक ईमेल ग्रीटिंग कार्ड जनरेट करूनच येईल. करेक्ट. रेडीमेड ग्रीटिंग कार्ड माझ्या ईमेल बॉक्समध्ये असेल. ओके. मला इथे लॉग इन पण करायची गरज नाही. आणि मी ते ईमेल मधनं डायरेक्टली क्लिक त्याच्यावर हार्ड प्रेस करून व्हॉट्सअपला मी तिच्या शेअर करू शकतो. राईट. सो ऑल द इम्पॉर्टंट पीपल, तुम्ही जर का तुमचे क्लायंट्स स्पेशली ते जर का तुम्ही इथे ठेवले, आणि यू कॅन इम्पोर्ट ऑल्सो. म्हणजे काय की तुम्ही एक एक्सेल शीट तुमच्याकडे जर का असेल ना, तर ती इकडे जर इम्पोर्ट केली तर तुमच्या एका दमामध्ये सगळ्यांचे जे हे आहेत ना इथे येऊ शकतात. राईट है ना. सो असं हे जे आहे ना, हे जर का आपण स्टुडंटच्या बाबतीत केलं की नाही, दॅट विल हेल्प अ लॉट ऍक्च्युअली. राईट. ओके, म्हणजे स्टुडंटचे जर का आपण बर्थ डेट जर का त्यांनी, म्हणजे इफ दे डोंट माइंड, आणि त्यांनी शेअर केले है ना, तर आपण ते त्यांना प्रत्येक बॅच मध्ये आपण हे करू शकतो की प्लीज तुमचा वाढदिवस काय ते आम्हाला सांगा ऍक्च्युली है ना, आणि तुम्हाला आम्हाला ग्रीटिंग कार्ड पाठवायला आवडेल. सो प्लीज सेंड इट. आम्हाला जरा एक आपुलकी निर्माण होतो विषय आहे की नाही. राईट. तर ते एक एक्सरसाइज जो आहे ना, दॅट यू कॅन थिंक अबाउट स्टार्टिंग इन लाईक ऑल आवर बॅचेस ऍक्च्युअली. ठीक आहे. ओके. So with this I will stop, and then then we can take it further as you have more questions. Okay. Okay, sir. Okay. Thanks a Thank lot, you, and sir. please do share the recording with me actually. Okay, sir. Okay, चालेल. चलो, bye. Okay, bye. सर मीटिंग एंड करायला तुम्ही होस्ट For all, it's okay. Yes, please.